नमस्कार, मी श्रुतिका. लोकसाक्षर न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. आरोग्य तुमचे आमचे या कार्यक्रमामध्ये आपण विविध डॉक्टरांच्या मुलाखती घेत असतो. आज देखील आपल्याकडे डॉक्टर कर्पूर गौरी चौरे या आलेल्या आहेत. तर बघूयात विशेष मुलाखत. नमस्कार, मी सुरेश चव्हाण. लोकसाक्षर न्यूज मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आरोग्य तुमचं आमचं या सत्रामध्ये आपण विविध डॉक्टरांची मुलाखती घेत असतो आणि त्या ज्या क्षेत्रात काम करत असताना पण त्यांचा एक कुठेतरी प्रवास असतो, नवे नवे उपचार पद्धती असतात आणि या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडे जाणून घेत असतो. आज देखील आपल्यासोबत डॉक्टर कर्पूर गौरी चौरे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण खरं तर त्यांचा एक प्रवास देखील आपण जाणून घेणार आहोत आणि त्या ज्या क्षेत्रात काम करतात, खरं तर होमिओपॅथी त्यांची प्रॅक्टिस आहे, याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेतोय. सर्वात आधी या कार्यक्रमात स्वागत आहे. थँक्यू सर. आपण खरं तर सविस्तर चर्चा सर्व करणारच आहोत, परंतु आम्हाला जाणून घ्यायचंय की मला या क्षेत्रात काम करायचंय किंवा हेच क्षेत्र का निवडलं. तर सर्वप्रथम नमस्कार, मी डॉक्टर कर्पूर गौरी चौरे. तर सरांनी विचारलंय की ह्या क्षेत्रात मला आवड कशी निर्माण झाली. तर सुरुवातीपासून लहानपणापासून असं होतं की मला डॉक्टरच व्हायचं, पण कुठल्या पॅथीमध्ये जायचं किंवा कुठलं डॉक्टर व्हायचं हे माझं ऍक्च्युली फिक्स नव्हतं. तर काही अनुभव येत गेले, स्वतःमध्ये काही इम्प्रूव्हमेंट होत गेल्या आणि ते म्हणतात ना की पर्सनल एक्सपिरियन्स आला की माणसाला समजतं की आपल्याला कुठलं क्षेत्र हे निवडायचं आहे. सो तसंच माझ्यासोबतही एक किस्सा झाला होता. तर त्यानंतर मी जेव्हा होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली तर मला स्वतःला त्यातले अनुभव येत गेले आणि समजत गेलं की होमिओपॅथी ही कुठल्याही पॅथीपेक्षा बेस्ट आहे. सो म्हणून मी ह्या पॅथीचं निवड केलेली आहे. पुढे प्रॅक्टिस म्हणून म्हणा किंवा मग या क्षेत्रामध्ये मी आलेली आहे. खरं तर आपण उपचार पद्धतीकडे किंवा पॅथी बद्दल बोलणारच आहोत, परंतु असं असतं की बाबा की घरात कुठल्याही प्रकारचा वारसा नाही आणि मला त्या क्षेत्रात काम करायचं, ती प्रेरणा कशी मिळाली. तर जसं मी सांगितलं की माझा काही पर्सनल अनुभव होता. मी स्वतः आजारी होते, मला ॲलर्जिक रायनायटिस म्हणून होतं, ज्याला आपण धुळीची ॲलर्जी म्हणतो. सो माझ्या मम्मीला ऑलरेडी होमिओपॅथी काय असतं हे माहिती होतं पूर्वीपासूनच. सो आईने मला सिव्हिल मध्ये नेलेलं तेव्हा, आणि तेव्हा मी होमिओपॅथिक उपचार घेतलेले. सो मी खूप कमी कालावधीमधून त्यातून बाहेर पडले आणि तेव्हा मला समजलं की ऍक्च्युली होमिओपॅथी काय असतं. सो मी त्यानंतर मग सीईटीची एक्झाम दिली, त्यानंतर माझं त्यामध्ये सिलेक्शन झालं आणि होपफुली मला मेडिकल काय असतं किंवा BHMS काय असतं हे पण माहित नव्हतं, पण माझ्या आईने मला खूप सपोर्ट केलेला. तिने खूप इन्फॉर्मेशन काढली त्यानंतर आणि होपफुली माझं त्यात सिलेक्शनही झालं आणि मला ती पॅथी हळूहळू जसं मी शिकत गेले तसं मला मग आवडायलाही लागली होमिओपॅथी. आपण हे सगळं कुठे कम्प्लीट केलं आणि तो तिथला साधारण एक अनुभव कसा होता. ओके, तर मी डॉक्टर RS गुंजाळ जे संगमनेरचं कॉलेज आहे तिथून माझा प्रवास सुरू झालेला. सो मी 2016 डिसेंबरला, म्हणजे डिसेंबर आणि 2017 मध्ये साधारण माझं ऍडमिशन झालं फर्स्ट इयरला. सो तिथून माझा प्रवास सुरू झाला. जेव्हा मी फर्स्ट इयरला होते तेव्हा मला वाटायचं की यार मला MBBS का नाही भेटलं किंवा BMS का नाही भेटलं, यापेक्षाही दुसरे क्षेत्र होते ज्यात मी करू शकले असते चांगलं काही. पण जेव्हा सेकंड इयरला होमिओपॅथिक सब्जेक्ट आले आणि त्यातून अधिक नॉलेज होमिओपॅथी बद्दल भेटत गेलं. सो मला समजत गेलं की होमिओपॅथी बद्दल नेमकं त्याचे लॉज काय असतात, त्याचे प्रिन्सिपल्स काय असतात. जेव्हा आपण प्रॅक्टिकली त्या क्षेत्रामध्ये उतरतो तेव्हा आपल्याला समजायला लागतं की बेसिकली होमिओपॅथी काय आहे. सो मी पर्सनली अनुभव घेत गेले, काही पेशंट्सला मी स्वतः ट्रीटही केलं. सो माझा या क्षेत्रातला अनुभव खूप छान होता, म्हणून मी स्वतःला लक्की समजत गेले की मी BHMS ला होपफुली मी ऍडमिट झाले आणि मी हे क्षेत्र निवडलेलं आहे. नक्कीच काय की आपल्याकडे ॲलोपॅथी असेल, आयुर्वेदिक असेल आणि ह्या सगळ्या पॅथी जर बघायला गेलं तर सगळ्या पॅथी चांगल्या आहेत, तरी सुद्धा लोकांमध्ये अजून जो अवेअरनेस झाला पाहिजे की ह्या उपचार पद्धतीकडे वळायला पाहिजे, ती मानसिकता तयार होत नाही. म्हणजे एकच आहे की बाबा याचा जो रिझल्ट आहे मिळत असतो, परंतु त्याला कालावधी खूप लागत असतो आणि त्याच्यामुळे जर बघायला गेलं तर लोकांचा कल कमी असतो. ते देखील कुठेतरी त्यांचं निराकरण होणं गरजेचं असतं. काय सांग. ओके, तर मी सर्वात प्रथम सांगेल की हा होमिओपॅथी बद्दल सर्वांचा गोड गैरसमज आहे. होमिओपॅथी ही खूप लेट ट्रीट करते पेशंटला असं काहीही नाहीये. बेसिकली जे आपण म्हणतो एक होमिओपॅथी म्हणजे एक सायन्स आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून घेणं गरजेचं असतं. तर होमिओपॅथी बेसिकली ट्रीट किंवा ज्याचा आपण वे ऑफ ट्रीटमेंट आहे ती कशी आहे ते मी सांगते. जे आपण म्हणतो ना लाईक क्युअर्स लाईक, म्हणजे काट्याने काटा काढणे ज्याला आपण म्हणतो, तो होमिओपॅथीचा वे ऑफ ट्रीटमेंट आहे थोडक्यात. तर म्हणजे आपण जर म्हटलं की अक्यूट केसेस म्हणा किंवा क्रोनिक केसेस म्हणा, तर दोन्ही केसेसमध्ये होमिओपॅथी खूप चांगल्या प्रकारे ट्रीट करते. लोकांपर्यंत तो मेसेज अजूनपर्यंत गेलेला नाहीये.
सो डेंग्यूचेही पेशंट आम्ही होमिओपॅथीने पूर्णपणे कमी कालावधीमध्ये ट्रीट केलेले आहे. तर लोकांना माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही कुठल्याही आजाराने ग्रस्त असाल तर होमिओपॅथी ट्रीटमेंट किंवा होमिओपॅथिक उपचार नक्की घ्या. साधारण याच्यामध्ये जसं तर बघायला गेलं तर सर्वच आजार कव्हर होत असतात. येस. तर देखील विशेष करून होमिओपॅथी कुठल्या आजारावरती विशेष गुणकारी काम करत असते? जसं मी सांगितलं की अक्यूट केसेस म्हणा, क्रोनिक केसेस म्हणा, लहान बाळ जे 1 दिवसाचं असतं जन्माला आलेलं, तर कितीही वयोवृद्ध माणूस असला त्यांमध्ये होमिओपॅथिक उपचार आपण देऊ शकतो. आपल्या मेडिसिनचे कुठलेही साईड इफेक्ट नसतात, कारण आपले हर्बल बेस्ड मेडिसिन असतात. त्यानंतर जे आपण म्हणतो की होमिओपॅथीमध्ये काही पथ्य असतात वगैरे, तर मी कुठल्याही प्रकारचे पथ्य जे आहे पेशंटला न सांगता आपण होमिओपॅथीने पूर्णपणे पेशंट बरे करत असतो. का की आपला या सगळ्या प्रवासामध्ये ना अनेक रुग्ण आपण हाताळत असतो, बरेच आठवणी देखील याच्यामध्ये असतात. अशा काही रुग्णाची आठवण आहे की म्हणजे जसं आपण कॉलेज कॅम्पस मध्ये असाल किंवा आता सध्या आपण ज्या ठिकाणी काम करत आहात त्या ठिकाणी तो बरेच ट्रीटमेंट्स घेऊन आलेला असतो आणि शेवटी या पॅथीकडे वळालेला असतो. ओके. तर माझा पर्सनल अनुभव मी म्हणेल की मला सेकंड इयरला असताना, कॉलेजला असतानाची रिनल कॅल्क्युलायची म्हणजे ज्याला आपण किडनी स्टोन म्हणतो, याची एक केस भेटलेली होती. माझी ती पर्सनल पहिला अनुभव होता की 6 mm और 8 mm चा एक किडनी स्टोन होता, जो ऍलोपॅथी मध्ये त्याला कुठलाही ट्रीटमेंट नाहीये, म्हणजे ऑपरेशन शिवाय ज्याला आपण कुठलाही पर्याय नाहीये. पण त्या केसला मी प्रॉपरली अनालाइज केलं आणि त्यानंतर होमिओपॅथिक मेडिसिन दिल्यानंतर साधारण 3 ते 4 महिन्यामध्येच USG मध्ये त्याचा रिझल्ट आला की त्यांचा किडनी स्टोन जो आहे तो मूत्रपिंडाद्वारे तो ऑटोमॅटिकली बाहेर पडलेला आहे. सो अशा पण केसेस मॅजिकली आपल्याला समजतात जेव्हा आपण स्वतः प्रॅक्टिस करायला लागतो तेव्हा. सो माझा तो मी म्हणेल की माझा बेस्ट अनुभव तोच होता. खरं तर त्याच्याबद्दल अवेअरनेस जर झाला ना योग्य प्रकारे तर नक्कीच रुग्णांना याचा लाभ होऊ शकतो. मात्र नक्कीच आहे. सध्याच्या कंडिशनला आपण एका हॉस्पिटलला देखील आहात. येस. तिथला काय अनुभव? ओके. तर मी यापूर्वी ऍलोपॅथीची ही प्रॅक्टिस केलेली आहे. काही बुक्स वाचून मला आयुर्वेदाचं पण नॉलेज थोडंफार आहे. आणि होमिओपॅथी बद्दल म्हणायचं झालं तर मी फर्स्ट इयर पासूनच जिथे मी ऍडमिशन घेतलेलं होतं म्हणजे डॉक्टर आर्यस गुंजाळ जे आहेत त्यांच्या हाताखाली मी प्रॅक्टिस करत होते. तिथे इंटर्नशिपही माझी तिथूनच झालेली आहे. त्यानंतर मी MPSCचा स्टडी केला आणि काही कारणास्तव मला जे म्हणतात यश नाही भेटलं त्यात थोडक्यात. सो मी पुन्हा मेडिकल कडे वळाले आणि इथं जे नामांकित डॉक्टर आहे डॉक्टर योगेश घोंगडे सर, त्यांच्या अंडर मी सध्या कार्यरत आहे. आणि जे आपण म्हणतो ना की एखादा व्यक्ती आयडियल असतो त्याच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं. डॉक्टर घोंगडे जे आहे त्यांच्या अंडर मी सध्या होमिओपॅथिक कन्सल्टंट म्हणून काम करते आहे. सो तिथलाही अनुभव माझा खूप छान आहे. नक्कीच. तर हे करत असताना आपल्याला याच्यामध्ये विशेष एक गोष्ट मला सांगायची वाटते की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जर बघायला गेलं की एक टप्पा, एक वळण असं असतं की त्या ठिकाणी आपल्याला रिअलाइज होत असतं की यांच्यामुळे मी आहे. सो आपल्याला ह्या यशाच्या पायरीवर आपण असताना नक्कीच आपल्या परिवाराचं योगदान असतं आणि त्यांच्याबद्दल देखील ऐकायला हवं. तर जसं मी सांगितलं की माझ्या आई वडिलांचा सपोर्ट मला खूप होता. म्हणजे कुठलाही क्षेत्र असो माझ्या आई वडिलांनी जे आपण कंपॅरिझन म्हणतो की तुमची मुलगी अशी आहे, तुमचा मुलगा असा आहे, त्यांनी अगदी लहानपणापासून माझं कंपॅरिझन कोणाशीच नाही केलंय. अगदी घरातही नाही केलं आणि बाहेरही नाही केलं. सो तो एक माझ्या आई वडिलांचा प्लस पॉइंट म्हणेल मी की ज्याने आपण जे म्हणतो ना सपोर्ट सिस्टीम आपण जे म्हणतो, सो ते माझे आई वडीलच आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये मला सपोर्ट केलाय. ते नेहमी म्हणायचे की तू इथे जा, इथे तू पास हो, फेल हो, व्हॉट एव्हर जे पण असेल, तू जिंकली तरी चालेल किंवा हरली तर तुला त्यातून शिकायला भेटेल. सो मी माझं सगळं क्रेडिट माझ्या आई बाबांनाच देईन. नक्कीच. हे सर्व करत असताना आपल्याला एक विजन देखील आपण ठरवत असतो. कारण एका विशिष्ट ठिकाणी जर बघायला गेलं तर कुठलाच व्यक्ती थांबत नाहीये, कारण कॉम्पिटिशन आहे. आणि या कॉम्पिटिशन मध्ये जर आपलं उभं राहायचं असेल किंवा आपलं स्किल, आपलं कौशल्य जर दाखवायचं असेल किंवा आपलं वैद्यकीय क्षेत्रच असं आहे की याच्यामध्ये आपल्याकडनं रुग्णांची सेवा घडत असते, तो पुढचं विजन काय? ओके. तर खूप छान क्वेश्चन होता सर. मी आता सध्या संजीवनीमध्ये कार्यरत आहे. पुढचं विजन जर म्हटलं माझं तर मला PG पण करायची आहे, म्हणजे MD करायचं आहे मला होमिओपॅथीमध्ये. ते तर मी करणारच आहे, पण थोड्याच वर्षांमध्ये स्वतःचं क्लिनिकही मला ओपन करायचं आहे. सो होपफुली मी समजते की कमी कालावधीमध्ये ते मी करू शकेल. आणि दुसरं म्हणजे की माझ्याकडे जो पण पेशंट येईल त्याची मी शेवटची डॉक्टर असली पाहिजे, असाच माझा हेतू असणार आहे. नक्कीच. शेवटचा प्रश्न. तर आमचा उद्देश देखील असाच असतो की आज महिला जर बघायला गेलं तर सक्षम झालेली आहे, नवे
घराच्या चौकटीच्या बाहेर पडून जर बघायला गेलं तर स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. परंतु एवढं असताना देखील सुद्धा अजून अशा बऱ्याच मुली, तरुणी आणि महिला आहेत की कुठेतरी डिप्रेशन मध्ये आहेत, कुठेतरी मानसिक खच्चीकरणाने जर बघायला गेलं तर खचलेल्या आहेत पूर्णपणे. बरोबर. आणि आपल्याकडे असलेलं टॅलेंट, स्किल, त्याच्यावर आपण काहीतरी करू शकतो अशी इच्छा असताना देखील त्या बाहेर पडत नाही, त्या मानसिकतेतनं म्हणा किंवा त्या घरातनं म्हणा. तो त्यांच्यासाठी काय मेसेज? ओके, तर सगळ्यांसाठी माझा मेसेज हाच असेल की यू ओनली लाईव्ह वन्स. सगळ्यांना माहिती की जीवन हे आपण एकदाच जगतो, बरोबर. तो तुमच्या ज्याही क्षेत्रामध्ये इच्छा असेल, ज्याही क्षेत्रामध्ये तुमची आवड असेल, त्या क्षेत्रामध्ये उतरा आणि स्वतःला कमी न समजता तुम्ही प्रूव्ह करायला शिका. तुम्हाला सपोर्ट करणारा कोणी नाही असं समजूच नका. तुम्ही फक्त तुमच्या घरच्यांसमोर म्हणा, फ्रेंड समोर म्हणा, तुम्ही तुमची इच्छा मांडा, तुम्हाला सपोर्ट करणारे हजारो लोक भेटतील. मी महिलांना एवढंच सांगेल की तुम्ही स्वतःला प्रूव्ह करायला शिका, घाबरू नका. नक्कीच. तर अजून बराच टप्पा पुढे पार करायचा आहे, नवे अजून ते विजन जे ठरलंय त्याच्यात देखील पदार्पण करायचंय. आणि या सगळ्या गोष्टींसाठी जर बघायला गेलं तर आमच्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या वाटचालीसाठी. आणि अशाच पद्धतीने जर बघायला गेलं तर तुमची पुढची वाटचाल होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी देखील आवाहन करतो की आपल्याकडे टॅलेंट आहे, स्किल आहे, परंतु ते करण्यासाठी जर बघायला गेलं जसं त्यांना घरातून सपोर्ट होता त्याच पद्धतीने आपण देखील सपोर्ट करावा. कारण एक स्त्री घराच्या बाहेर जेव्हा पडत असते त्यावेळेस तिचं स्वतःचं अस्तित्व ते निर्माण करत असते. फक्त आपल्या सहकार्याची आणि प्रतिसादाची गरज असते आणि ते आपण करावं. थँक्यू सो मच, आपण वेळ दिलात आणि हा प्रवास जर बघायला गेला तर आम्ही जाणून घेतला. थँक्यू. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तसेच आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. लोकसाक्ष न्यूज. धन्यवाद.